सर्वेभ्य नमो नमः। मम नाम शिंदे अमोलः अस्ति। शारदा संस्कृत क्लासेस इति नाम्ना विशेष वर्गं चालयामि। इयत्ता 8वीच्या पुस्तकातील पाठ क्रमांक 9 विभक्तिमाला। 8वी 9वी 10वी कुठलाही वर्ग असो, संस्कृत श्लोक म्हटलं की आपणाला काही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत त्या सांगू इच्छितो। श्लोक हे आपल्याला पाठांतरासाठी असतात, म्हणजे पहिला आणि शेवटचा शब्द दिलेला असेल तर ते बाकीचे शब्द आपल्याला पूर्ण व्यवस्थित व्याकरण नियमानुसार लिखाण करणं अत्यंत आवश्यक आहे। श्लोकातील संधी विग्रह सुद्धा कळणं गरजेचं आहे प्रश्नांची उत्तरं लिखाण करण्यासाठी। श्लोक लिखाण करत असताना मात्र संधियुक्त लिखाण असावं आणि प्रश्नांची उत्तरं लिहित असताना मात्र संधी विग्रह करून लिहायचंय। मग ते श्लोक असो किंवा म्हणजे पद्य विभाग असो किंवा गद्य विभाग असो। श्लोकाचा अन्वयार्थ सुद्धा आपल्याला कळाला पाहिजे। मराठी अर्थानुसार संस्कृत शब्दांची केलेली मांडणी याला अन्वयार्थ असं म्हटलं जातं। तोही भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे। त्याचबरोबर श्लोकाचं भाषांतर सुद्धा आपल्याला आलं पाहिजे, कारण भाषांतर करा किंवा अनुवाद लिहा सरलार्थम लिखत असाही प्रश्न आपल्याला येतो। आता मी सगळ्या वर्गाच्या दृष्टिकोनातून सांगतोय। आता नेमकं श्लोक म्हणायचं कसं त्या बाबतीत आता आपण पाहणार आहोत। कारण उच्चार महत्वाचे आहेत। धर्मो जयति ना धर्मः, सत्यम जयति नानृतम, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति नासुरः। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्, व्यसनेन तु मूर्खानां निद्रया कलहेन वा। विद्या विवादाय धनं मदाय, खलस्य शक्तिः परपीडनाय, साधोस्तु सर्वं विपरीतमेतत्, ज्ञानाय दानाय च रक्षणाय। आपल्याला उच्चारण कशा पद्धतीनं करायचं हे कळाल्यानंतर पुन्हा संधी विग्रह आणि त्याचा सरळ अर्थ भाषांतर नेमकं काय कसं याही बाबतीतले व्हिडिओ शेअर केले जाणार आहेत। तैला द्रक्षे जला द्रक्षेत, रक्षेत शिथिल बंधनात, मूर्ख हस्तेन दातव्यम, एवं वदति पुस्तकम। नरस्याभरणं रूपं, रूपस्याभरणं गुणः, गुणस्याभरणं ज्ञानं, ज्ञानस्याभरणं क्षमा। व्यसने मित्रपरीक्षा, शूरपरीक्षा रणाङ्गने भवति, विनये भृत्यपरीक्षा, दानपरीक्षा च दुर्भिक्षे। आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमोस्तुते। रामो राजमणिः सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर। तर अशा प्रकारे श्लोकांचं उच्चारण करणं अत्यंत आवश्यक आहे।
त्याचबरोबर हा जर व्हिडिओ किंवा हे उच्चारण जर आपल्याला आवडलं असेल तर आपण यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस, अमोलराव शिंदे हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर आपल्या ओळखीच्यांना हे आपण शेअर करू शकता. प्रयत्न आहे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आउटॉपर्यंत पोहोचला पाहिजे. हा जवळपास 17 ते 18 वर्षापासून संस्कृत विषयाच्या माध्यमानं कार्य करतोय. लातूरमधील अनेक शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा संस्कृत शिकवण्याचं कार्य केलेलं आहे, टेम्पररी स्वरूपामध्ये. मग ते 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, 3 वर्ष असेल. कुठंतरी विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षकाची उपलब्धता न झाल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी जॉईन व्हावं लागलं. आणि आता सध्या कुठं कार्य करत नाहीत, फक्त ट्युशन चालवतो. का? कारण आता आम्हाला अशी सवय झाली की आपला प्रत्येक विद्यार्थी आउट ऑफ पर्यंत पोहोचला पाहिजे. ते शाळेच्या माध्यमानं कुठंतरी होत नाही असं लक्षात आलं माझ्या. कारण ट्युशनमध्ये भरपूर वेळ असतो. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट, प्रोजेक्टर असेल, PDF फाईल असतील, वेगवेगळ्या शाळांच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणं असतील, या माध्यमानं त्यांची आम्ही तयारी करून घेत असतो. पाठांतर असेल, लिखाण असेल, सराव असेल. पण ते शाळेच्या माध्यमानं कुठंतरी आम्हाला शक्य होत नव्हतं. आणि मग आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवतोय त्या विद्यार्थ्याला जर आउट ऑफ मार्क्स मिळत नसतील तर आपल्यातच काहीतरी कमतरता आहे असं जाणवलं. म्हणून आम्ही शाळा जॉईन केलेली नाहीये. ट्युशनच्या माध्यमानं मात्र प्रत्येक वर्गात, प्रत्येक शाळेमध्ये क्रमांक 1 चा विद्यार्थी, पहिले 10 विद्यार्थी जे असतात ते निश्चितपणे आमच्या शारदा संस्कृत क्लासेसचे असतात. आज जवळपास 17-18 वर्षापासून ही परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे. तर आपल्यापैकी कोणी ऑफलाईन किंवा ऑनलाईन करू इच्छित असाल किंवा कुठल्याही संस्कृतच्या प्रश्नाची या बाबतीत, अडीअडचणी बाबतीत आपण आम्हाला संपर्क करू शकता. मोबाईल नंबर आहे 98-220-95. तर धन्यवाद. नंबर 1 चे मार्क्स मिळवा. संस्कृत विषयामध्ये लिखाण कमी जरी असलं तरी अचूक लिखाणाला खूप महत्व आहे. आणि आउट ऑफ पर्यंत मार्क्स मिळवून आपल्या आई वडिलांचं, आपल्या शाळेतील आणि ट्युशनमधील गुरुजनांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी ही तुम्हा सर्व विद्यार्थी बंधू भगिनीवर आहे. कुठल्याही वाईट गोष्टीतला बळी न पडता क्रमांक 1 चे मार्क्स मिळवा. कारण विद्यार्थी क्रमांक 1 चे मार्क्स केव्हा मिळवू शकतो? वर्गात, शाळेमध्ये लक्षपूर्वक ऐकल्यानंतर, त्याचबरोबर घरी चांगल्या प्रकारे अभ्यास केल्यानंतर, आणि त्याचबरोबर ट्युशनच्याही माध्यमाने तो आउटापर्यंत मार्क्स मिळवू. कुठं का असं ना, पण ट्युशन असावं या मताचे आम्ही आहोत. आणि ज्यांच्याकडे आहात त्यांच्याकडे आपण आउट ऑफच मार्क्स मिळवले पाहिजे. अभिमान वाटतो, थोडेच विद्यार्थी संख्या आहे, पण खूप सुसंस्कारिक आणि अभ्यासू विद्यार्थी आमच्याकडे असतात. ऐरीगैरीपणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे स्थान नाहीये. आणि हेही आमचं सत्कर्म समजावं लागेल, सौभाग्य समजावं लागेल की येणारा प्रत्येक विद्यार्थी हा गुणी असतो. नसला तरी प्रयत्न करतो बनविण्याचा आम्ही त्याला. आणि ज्ञानवंत, गुणवंत आणि संस्कारक्षम बनवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमाने केला जातोय. तर सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्यांच्या शुभेच्छा अशा पद्धतीनं असाव्यात. कारण आज जो काही आम्ही आहोत त्याचं सर्व श्रेय आमच्या सर्व हॉस्टेलच्या आणि ट्युशनच्या विद्यार्थ्यांना जातं. गुरुजनांचा तर आशीर्वाद आहे, कारण गुरुला आम्ही अद्यापही विसरलेलं नाही, महागुरुला सुद्धा विसरलेलं नाही, भविष्यात तरी विसरणार सुद्धा नाही.